प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांचं पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेत स्वागत आहे. एक वचन वाचतो. होशियाचं पुस्तक याचा 14वा अध्याय वचन 4 पासून पुढे. मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांजवर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्याजवरचा माझा राग गेला. मी इस्रायलास दहिवरासारखा होईल. तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरेल, त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल. त्यास लबानोनासारखा वास होईल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्याची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षा रसासारखी होईल. इफ्राईमाला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याचवर लक्ष ठेवीन. मी हिरवागार सरूसारखा आहे, मजपासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहे, त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यात अडखळून पडतील. आमेन. देवाच्या नावाला गौरव. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा रविवारच्या विशेष प्रार्थनेमध्ये स्वागत आहे. इथून पुढची वेळ प्रियानो आपल्या सर्वांकडे आहे. त्याआधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. आणि आपल्यामध्ये राजश्री सिस्टर आहे. राजश्री सिस्टर, मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही सुरुवातीची प्रार्थना कराल आणि त्यानंतर जे कोणी गीत गाऊन परमेश्वराची आराधना करू इच्छितात ते सर्वजण गीत गाण्याची संधी घेऊ शकतात. मी विनंती करतो प्रथम राजश्री सिस्टर प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. पवित्र 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 माझ्या सर्व समर्थ थोर देवा, माझ्या स्वर्गीय पित्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता तुझी उपकार स्तुती करते, तुझा गौरव करते, कारण तू खूप चांगला आहे. तुझ्या चांगुलपणाबद्दल धन्यवाद 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 देते माझ्या पित्या, माझ्या पुत्र, माझ्या पवित्र आत्मा, माझ्या त्रैक्य देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देते. माझ्या पवित्र आत्मा तुझं स्वागत करते, तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे. आज आम्हा सर्व लेकरांना तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन आलास त्याबद्दल धन्यवाद देते. विशेष धन्यवाद देते. सुंदरसा पवित्र शब्दात दिवस आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला तू जोडल्यास त्याबद्दल आभार मानते. या पहाटेच्या समयी प्रभू आम्हाला तुझी उपस्थिती करण्यासाठी, प्रभू तुझं गौरव करण्यासाठी, प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये हे बाप्पा तू आम्हाला बसवलंस त्याबद्दल आभार मानते. जे काही उपस्थितीचं गीत आणि प्रभू वचन आणि हे बाप्पा प्रार्थना होणार आहे, सर्व तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने होते. तुझ्याच नावाला धन्यवाद देत हा स्तुतीचा यत्न येशूच्या नावात केला म्हणून तू ऐकिता. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि इथून पुढची वेळ प्रियानो सगळ्यांकडे आहे. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही उपकासुदी आराधना गीत गायची संधी घ्या. शक्य असल्यास आपले व्हिडिओ चालू करा. इथून पुढची वेळ सगळ्यांकडे आहे. पहिलं गीत कोण गाणार? मी बोलू. येस राज सिस्टर, संधी घ्या. याहो याहो प्रियजन याहो, चला जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर पाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, घडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. फार सुंदरशा गीता करता रायशीस तुमचे आभार. देवाच्या नावाला गौरव. येस. इथून पुढची संधी प्रियानो सगळेजण घेऊ इच्छितात. आपण एक एक करून उपकासुदी गीत, आराधना गीत गाण्याची संधी घेऊया. पुढची संधी कोण घेईल?
प्रेज द लॉर्ड. का स्तुती आराधना गीत गाण्याची संधी घेऊया प्रियानो. रेखा सिस्टर. येस. Yes, praise the Lord. आओ मिलकर स्तुति करेंगे, आओ मिलकर स्तुति करेंगे, यीशु का गुणगान करेंगे, आओ मिलकर स्तुति करेंगे, यीशु का गुणगान करेंगे। वो है राजा, वो मसीहा, मेरे जीवन का सहारा। वो है राजा, वो मसीहा, मेरे जीवन का सहारा। नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, यीशु का गुणगान करेंगे, यीशु का गुणगान करेंगे। जय जय बोलो जय, जय जय बोलो जय, जय जय बोलो जय, जय यीशु की जय। आओ मिलकर स्तुति करेंगे, यीशु का गुणगान करेंगे। वो है राजा, वो मसीहा, मेरे जीवन का सहारा। वो है राजा, वो मसीहा, मेरे जीवन का सहारा। नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, यीशु का गुणगान करेंगे, यीशु का गुणगान करेंगे। जय जय बोलो जय, जय जय बोलो जय, जय जय बोलो जय, जय यीशु की जय। आमेन, हालेलुया। हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. फार सुंदरसा गीता करता रिबेका सिस्टर. तुमचे आभार. परमेश्वराच्या नावाला गौरव. येस प्रियानो, आपण सर्वजण एक एक करून गीत गाण्याची संधी घेऊया. परमेश्वराच्या नावाचे गुणगान. ची संधी कोण घेईल? दादा मी गाव. हो सलोमिका. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव. आजचा प्रभुवार आपल्या सर्वांना दाखवला म्हणून देवापाचे आभार मानतो. आवाज येतो दादा? हो सलोमी, आवाज येतो. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा। जय मंगल धामा, जगाव तुझा मात्र प्रेमा। जय जगधारा, जगाला तुझा मात्र थारा। जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते। तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा। तुझे राज येऊ जगिया, स्वर्ग उबारा हो। तुलाच वंदन घे मुझे, वैभव तू अवघे। तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी। प्रभो परात्परा, जय करुणाकर। प्रभो परात्परा, जय करुणाकर। जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. थँक्यू. हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू सलोमी, फार सुंदरशा गीताबद्दल. आणि इथून पुढची वेळ सगळ्यांकडे आहे प्रियानो. आपण सगळेजण परमेश्वराचा गौरव करूया, मुख उघडूया. पुढची संधी कोण घेणार?
येस. तुम्ही श्वेता सिस्टर आहेत, सतीश आहे, नीता आहे, संकेत आहे, सुजाता दीदी आहे, सीमा आहे, सूरज आहे, संजय सर, विद्याताई. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रभूच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गाऊया. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा रे. भक्ती भाव भोळा पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. आवडे तुला रे नाद गायनाचा, आवडे तुला रे नाद गायनाचा. टाळ मृदुंगाचा नाही विट, नाही विट. टाळ मृदुंगाचा नाही विट, नाही विट. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा रे. भक्ती भाव भोळा पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. गोड गाणी गाता हो पाहिलीना, गोड गाणी गाता हो पाहिलीना. गाऊया मिळून देव बापा, गाऊया मिळून देव बापा. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा रे. भक्ती भाव भोळा पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. आमेन. हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू सुजाता दीदी, सीमा. देवाच्या नावाला गौरव. येस. पुढची संधी कोण घेणार? अजूनही जसं मी मगाशी म्हणालो, संकेत आहे, श्वेता सिस्टर आहेत, सूरज आहे, संजय सर, विद्याताई, संध्या आहेत. सर्वजण गीत गाण्याची संधी घेऊया. बंधू सतीश आहेत. आम्ही घेतो पुढची संधी. हो विचार. स्वीकारी पाप्या जगदीश आहे दया. स्वीकारी पाप्या जगदीश आहे दया. अनुताप करुणी गुरु ख्रिस्तद्वारे. अनुताप करुणी गुरु ख्रिस्तद्वारे. जाता शरण तो स्वीकारी पाप्या जगदीश आहे दया. पतिता तरिका देशी प्रभूचा. पतिता तरिका देशा प्रभूचा.
मान खाए स्वीकारी पाप्या जगदीश आहे दयाळू. थँक्यू. हालेलुया. ख्रिस्त नावाला करो. थँक्यू संजय सर, थँक्यू विद्याताई, थँक्यू संध्या. परमेश्वराच्या नावाला करो. येस, इथून पुढची गीत गाण्याची संधी कोण देणार? हॅलो, प्रेस सलॉट. मी हो घेऊ का? श्वेता सिस्टर, प्रेज द लॉर्ड. येस. येशू येशू प्रभा, येशू येशू नाम प्रभा, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, शरण मी आलो शिवरायाला, शरण मी आलो शिवरायाला, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा, येशू 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 गोडफार, येशू 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 नाम गोडफार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, भय धरा धराय शिवरायाचे, भय धरा धराय शिवरायाचे, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशू 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 नाम गोडफार, येशू 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 नाम गोडफार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. थँक्यू. येस, हालेलुया. ख्रिस्त नावाला करो. थँक्यू श्वेता सिस्टर, फार छान गीत. येस, अजून कोण संधी घेणार प्रियानो? मला वाटतं अजून 2 कुटुंब राहिलेली आहेत. सर्वजण परमेश्वराचं उपकारस्तुती गौरव करण्याची संधी घेऊया. सूरज आहे, बंधू सतीश आहेत, संकेत आहे. येस, कोण संधी घे? ठीक आहे, जोपर्यंत कोणी संधी घेते तोपर्यंत मी एक छोटस गीत गातो. मन मंदिर में यीशु आया, नाही का? मन मंदिर में यीशु आया, दिल मेरा खुशियों से भर गया, मन मंदिर में यीशु आया, दिल मेरा खुशियों से भर गया, हालेलुया 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 हालेलुया, आत्मा से भर कर स्तुति करो, उसकी जय जयकार करो, आत्मा से भर कर स्तुति करो, उसकी जय जयकार करो, उसने नया जीवन दिया, दिल मेरा खुशियों से भर गया, हालेलुया 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 हालेलुया. ख्रिस्त नावाला करो. येस, अजूनही कोणी गीत गाण्याची संधी घेऊ इच्छित आहे प्रियानो, जरूर संधी घेऊ शकता. कोणी गीत गाऊ इच्छित आहे, उपकारस्तुती करू इच्छित आहे? ठीक आहे, तर आपण सर्वजण आजच्या वचनाकडे जाऊया. आणि आजचा जो शास्त्र भाग आहे तो आपणा सर्वांसाठी यहोशुवाच्या पुस्तकातून आहे. आणि तो शास्त्र भाग मी तुमच्यासाठी वाचतो. यहोशुवाच्या पुस्तकामध्ये जेव्हा
परमेश्वराने यहोशुवाकरवी मोठी मोठी कार्य करवलेली आहेत, तेव्हा एक वचन सांगतं की सर्वप्रथम वचनदत्त भूमीमध्ये जाण्याआधी, यार्देन नदी ओलांडण्याआधी परमेश्वराने यहोशुवाला जी आज्ञा दिली होती की सर्व इस्रायलाने त्यावेळी तयार राहावं, आणि त्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी तुमच्यासाठी वाचतो. येस, यहोशुवा याचा 3रा अध्याय. यहोशुवा पहाटेच उठला आणि सर्व इस्रायल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देन तीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. 3 दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोष लेवी याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हलवून त्याच्या पाठोपाठ जा. या वचनामध्ये प्रियानो लिहिलेलं आहे की परमेश्वराने यहोशुवाला जी आज्ञा केली होती ती आज्ञा पूर्ण करताना यहोशुवा इस्रायलाचा पुढारी म्हणून ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी वचनामध्ये लिहिले की तो मोठ्या पहाटेच उठलेला आहे आणि सर्व इस्रायलाला त्याने जे काही परमेश्वराने आज्ञापिले आहे ते करण्याविषयी योग्य प्रकारे सांगितले. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्ती जीवनामध्ये आपण सुद्धा आता पहाटे सुटलेलो आहोत, परंतु ही दररोजची गोष्ट, ही आपली सवय असणं गरजेचं. कारण यहोशुवा पुस्तकाच्या पुढे आपण पाहतो की यार्देन नदी ओलांडल्यानंतर यरिहोचा पाडाव करण्यापूर्वी सुद्धा परमेश्वराने यहोशुवाला आज्ञा दिली होती की तुम्ही 7 दिवस त्या नगराला प्रदक्षिणा घालायच्या. पहिले 6 दिवस दररोज तुम्हाला एक प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना तुम्ही तुमच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघू, तुम्ही केवळ प्रदक्षिणा घाला. आणि वचनामध्ये लिहिले सुरुवातीलाच यहोशुवाचा 6वा अध्याय वचन 12 ते 14 मध्ये की यहोशुवा मोठ्या पहाटे सुटला आणि याजकांनी परमेश्वराचा कोष उचलून घेतला. 7 याजके रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एक सारखी फुंकीत निघाले व सशस्त्र लोक त्याच्या पुढे चालले. रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. आमेन. देवाच्या नावाला गौरव. वचनामध्ये लिहिले की दररोज परमेश्वराने इस्रायलला सांगितलं होतं की तुम्ही 6 दिवस मोठ्या पहाटेस उठून सर्व इस्रायलाने एकत्र येऊन यरिहो नगराला प्रदक्षिणा घालायची. हालेलुया. आणि वचनामध्ये लिहिले पुन्हा एकदा इस्रायलाचा जो पुढारी आहे, नेता आहे, तो यहोशुवा मोठ्या पहाटे सुटला आणि मग त्याच्या पाठोपाठ याजक आणि सर्व इस्रायल जण उठले आणि त्यांनी परमेश्वर आज्ञापिल्याप्रमाणे दररोज एक प्रदक्षिणा घातली. आणि काय केलं प्रदक्षिणा घालताना की त्यांनी रणशिंगे एकसारखी फुंकली, शब्द काढले नाही, तोंडातून काही बोलले नाही, फक्त देवाचं गौरव रणशिंगे फुंकून केलेलं आहे. 7व्या दिवशी लिहिलेलं आहे यहोशुवा 6 पुढल्या अध्यायामध्ये वचन 15 पासून मी वाचतो. 7व्या दिवशी अगदी पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकीत असताना यहोशुवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. वचनामध्ये लिहिलेलं आहे की 7व्या दिवशी सुद्धा पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे मात्र 7व्या दिवशी नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. आणि जेव्हा याजक रणशिंगे फुंकीत होती, मग यहोशुवा त्यांना म्हणाला की हे नगर परमेश्वराने तुमच्या. वचनामध्ये पाहतो की यार्देन नदी ओलांडण्याआधी यहोशुवा मोठ्या पहाटे सुटला. देवाने आज्ञापिलेप्रमाणे सर्व गोष्टी करण्यास तयार झाला. यरिहो नगराला प्रदक्षिणा घालत असताना यहोशुवा पुन्हा एकदा मोठ्या पहाटे सुटला. त्याच्या पाठोपाठ याजक उठले, सर्व इस्रायली जन उठले. 6 दिवस सतत ते मोठ्या पहाटे उठून देवाने आज्ञापिल्याप्रमाणे काही तोंडातून शब्द न काढता केवळ याजक रणशिंगे फुंकत होते. 7व्या दिवशी लिहिलेलं आहे सबंध इस्रायलाने 7 प्रदक्षिणा घातल्यानंतर यहोशुवाने आज्ञा दिल्याप्रमाणे परमेश्वरासाठी जयघोष केला. मला कोणीतरी सांगेल का की आपण जी ही ऑनलाईन संडेची प्रार्थना करतो याला किती रविवार झाले? कोणाच्या लक्षात आहे का? किती रविवार झाले?
अंदाजे? 5. हालेलुया. 5. मी सुद्धा सांगू शकत नाही. थँक्यू राणी. मार्च महिन्यामध्ये आता हा 3रा रविवार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 4ही झालेले आहेत, तर 7 तर झालेले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये आपण किती रविवार केले मला सुद्धा आठवत नाही, पण मला वाटतं 2 रविवार केले असतील, तर अंदाजे आजचा 8वा किंवा 9वा रविवार असेल. पण आपण देवाच्या नावाला गौरव देऊया आणि या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे आता ही तुमची माझी सवय होणं गरजेचं आहे. केवळ या प्रार्थनेसाठीच नाही, परंतु तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाच्या वचनाची योद्धे म्हणून यहोशवाप्रमाणे मोठ्या पहाटे सुटून देवाची उक्कास्तुती करण्याची सवय लावणं गरजेचं आहे. त्या माझ्या जीवनामध्ये काही दिवस असे येतील की मोठ्या पहाटे सुटून आपल्याला केवळ रणशिंग फुंकायचं आहे, बाकी काही करायचं नाही. देवाची उक्कास्तुती करायची. आणि एक दिवस तुमच्या माझ्या जीवनात परमेश्वर असा देईल की परमेश्वर म्हणेल जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर, तुमच्या मनातली ही इच्छा, परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेला हा आशीर्वाद आता तुमच्या हाती परमेश्वराने दिला आहे. आणि त्यावेळी प्रियांनो, तुम्ही आणि मी पहिल्याने परमेश्वराचा जयघोष करणं गरजेचं. आपण सगळेजण जाणतो यरिहोच्या भिंती फार मजबूत होत्या, वेशीला अडसर लावले होते, पण वचनामध्ये लिहिलेल्या इस्रायल लोकांना कुठली बुरचे बांधणी करावी लागली नाही, कुठलाही बाण सोडावा लागला नाही, कुठलाही भाला फेकावा लागला. केवळ आणि केवळ जयघोष केल्याने, त्यांनी देवाचं गौरव केल्याने, रणशिंगे फुंकल्याने आणि देवाची आज्ञा पाळल्याने 7व्या दिवशी ते जयघोष करत असताना यरिहोच्या भिंती उद्ध्वस्त झाल्या, पळून गेल्या. त्याचा अनेकदा अभ्यास केला. मी आज पुन्हा एकदा सांगतो, आपल्या जीवनामध्ये अशा काही भिंती असतील ज्या आपल्याला पार करणं कठीण वाटत आहे. आपल्याला वाटत असेल अरे ही भिंत पार होतच नाहीये, बाकी सगळे भले यार्देन नदी मी पार केली, मोठे मोठे चमत्कार चिन्हे परमेश्वराने मला दाखवली, मी त्या आशीर्वादांचा अभ्यास केला, आशीर्वादांचा अनुभव घेतला, परंतु ही एक यरिहोची भिंत आहे. मग ती आपल्या जीवनातलं कुठलंही कठीण काम असू शकतं. अगदी आपल्या शिक्षणापासून, आपल्या अभ्यासापासून, आपल्या नोकरीपासून, आपल्या जीवनातले कुठलेही नातेसंबंध असू शकतात. अनुरूप सहकार्याची आपण प्रतीक्षा करत आहोत, चांगलं परमेश्वराकडून येणारं आशीर्वाद असो, पैसा असो, अपत्यप्राप्ती असो, आपल्या लेकरांनी देवाकडे येण्यासाठी आपण विनवणीने केलेली प्रार्थना असो, काकळूत असो, अशा अनेक गोष्टी आहेत प्रियानो, ज्या आपल्याला आपल्या जीवनात यरिहोच्या भिंतीप्रमाणे मजबूत वाटतात. आपल्याला वाटत ते पडणार नाही. मी तुम्हाला आव्हान करतो आजच्या दिवशी, आज प्रभुवार आहे, आजपासून 6 दिवस दररोज मोठ्या पहाटे सुटून याच वेळी देवाचं गौरव करू. आणि 7व्या दिवशी नाही का, आजपासून 7वा दिवस म्हणजे पुन्हा एकदा आज रविवार आहे 23 मार्च. मी सगळ्यांना आवाहन करतो, मी स्वतः करायचा प्रयत्न करतो, दररोज मोठ्या पहाटे सुटून काही करू नका, फक्त देवाचं गौरव करा, उक्कास्तुती. देवाला काही मागू नका, केवळ देवाची उक्कास्तुती करा. आणि याच प्रार्थनेमध्ये 23 मार्चला आपण सगळेजण जॉईन होऊन देवाच्या नावाला गौरव देऊ, रणशिंगे फुंकू, परमेश्वराचा जयघोष करू. आणि मग पाहूया प्रियानो की परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनातल्या यरिहोच्या भिंती उद्ध्वस्त करेल आणि देवाचा गौरव, देवाचा आशीर्वाद आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहू. परमेश्वर आपल्याला. हालेलुया. आपण इकडे थांबूया आणि सुजाता दिदी यांना मी विनंती करतो, त्या आपणासाठी शेवटची प्रार्थना. कुणाचे काही प्रार्थना विनंती असतील तर प्लीज सांगा. सुजाता दिदी प्रार्थना. येस. हालेलुया. कुणाच्या प्रार्थना विनंती आहेत प्रियांनो? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज वचनाची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. देवाने कृपा पुरवावी, देवाचं वचन पाठवावं यासाठी सहाय्य. येस, आमेन. हॅलो सुजाता. हा विद्यावती. प्रेज द लॉर्ड. हा प्रेज द लॉर्ड. सरांच्यासाठी प्रार्थना कर, त्यांच्याकडे पण आज वचनाची सेवा करण्याची संधी. हो करूया. अजून कुणाच्या आहेत प्रार्थना विनंती प्रियांनो? ठीक आहे, आपण प्रार्थना सर्व मंडळींना चर्चला जाता यावं, कुणाची काही अडचण येऊ नये. सर्वांना परमेश्वराने आरोग्य द्यावं, विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सांभाळावं. आणि लेकरांच्या परीक्षा चालू आहेत, तर देवाने लेकरांना सुद्धा कृपा द्यावी. चालेल, करूया प्रार्थना.
आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 भयास योग्य स्तुतीस पात्र सन्मानास योग्य परमेश्वरा, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्रैक्य देवाचा आम्ही गौरव करतो. देवा, ही प्रार्थनेची सुंदरशी वेळ, प्रार्थनेची संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. हे आमच्या प्रेमळ पित्या, सर्व प्रार्थना विनंत्या तुझ्याकडे घेऊन येण्याआधी देवा प्रभू परमेश्वरा तुझे आभार मानतो की सकाळच्या प्रहरी तू आम्हा प्रत्येकाला घेऊन आलास देवा प्रभू परमेश्वरा. आमची कोणतीही योग्यता, कोणतीही पात्रता नाही, पण देवा ही केवळ तुझी दया, तुझी कृपा विपुल झालेली आहे की आज आम्ही इथे बसलेलो आहोत. देवा, तुझ्या दयासनाजवळ येण्याआधी सर्व चुका, अपराधांची, पातकांची तुझ्याजवळ क्षमा मागते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावामध्ये तू क्षमा कर प्रभू. माझी पातके तू माझ्यापासून दूर कर देवा, मला धुवून शुद्ध कर प्रभू. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो देवा प्रभू परमेश्वरा की तुझा कृपा महिमा वर्णनास तू आम्हा प्रत्येकाला सुचवलास देवा. आमच्या बोबड्या ओठांतून तुझी स्तुती करून घेतलीस देवा, ती तुला मान्य असो प्रभू. प्रभू, खरोखर तू आमच्या स्तवनात वसणारा देवा प्रभू परमेश्वरा, तू आमचा गौरवी परमेश्वर आहेस देवा. देवा प्रभू परमेश्वरा, आजच्या प्रभुवार तू आम्हासाठी आशीर्वादित केलेला आहेस देवा. आम्हा प्रत्येकाला तू कृपा दिलेली आहेस, आम्ही तुझे आभार मानतो देवा. इथे बसलेल्या प्रत्येकाला आणि तुझ्या प्रिय प्रत्येकासाठी आज मध्यस्थी करतो देवा प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या भवनात तू घेऊन जा प्रभू. सर्व अडखळणांना, अंधकारमय शक्तींना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात धमकावतो आणि दूर करतो देवा. देवा प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाचे पाय त्वरेने तुझ्या भवनाकडे वळावे देवा प्रभू परमेश्वरा. खऱ्या अंतःकरणाने, आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही तुझी भक्ती, आराधना करावी अशी दया आणि कृपा आम्हा प्रत्येकाला दे देवा. आम्ही प्रत्येकाने वेळेवर देवा चर्चमध्ये जावं अशी दया आणि कृपा तू आम्हा प्रत्येकाला दे देवा. देवा, आज आमच्यामधील बंधू सतीश आणि प्रिय संजू आता हे देवा प्रभू परमेश्वरा वचनावर बोलणार आहेत देवा प्रभू परमेश्वरा. त्यांना कृपा दे, तुझ्या पवित्र आत्म्याने भर देवा प्रभू परमेश्वरा. तुझे शब्द, तुझे विचार, तुझी वचने तू त्यांच्या मुखामध्ये घाल देवा प्रभू परमेश्वरा. वचन तू आशीर्वादित कर देवा प्रभू परमेश्वरा की ते ऐकून मंडळी आशीर्वादित व्हावी देवा. मंडळीमध्ये संजीवन यावं अशी दया आणि कृपा तू कर देवा. वचन तू आशीर्वादित कर, तू पाठव देवा प्रभू परमेश्वरा. दोघांनाही बोलताना तू कृपा दे देवा प्रभू परमेश्वरा. तुझं पवित्र आत्म्याने भर देवा. देवा प्रभू परमेश्वरा, आम्ही ऐकणारे आम्हा प्रत्येकाला तू कृपा दे. ऐकणारं मन, समजणारं अंतःकरण तू आम्हा प्रत्येकाला दे देवा प्रभू परमेश्वरा. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुणालाही ताप, कुणालाही कुठलाही त्रास होऊ नये अशी दया आणि कृपा तू दे देवा प्रभू परमेश्वरा. लेकरांच्या परीक्षा सुरू आहेत, 10वीचे, तसेच शाळेच्या मुलांच्या ज्या एक्झाम सुरू आहेत, कॉलेजच्या मुलांच्या ज्या एक्झाम सुरू आहेत देवा, प्रत्येकाला आम्ही तुझ्या हाती देतो देवा प्रभू परमेश्वरा. त्यांना तू बुद्धी, चातुर्य, सामर्थ्य दे देवा प्रभू परमेश्वरा. अभ्यास करण्याचं मन दे देवा प्रभू परमेश्वरा आणि यश तू देणार आहेस असा आम्ही तुझ्यावर विश्वास धरतो देवा. प्रत्येकाला परीक्षेमध्ये येत जात असताना तू कृपा दे देवा. देवा प्रभू परमेश्वरा, आज तू इथे घेऊन आलास, पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. खरोखर भल्या पहाटेस उठून तुझ्यासाठी देवा प्रभू परमेश्वरा, जसं यहोशवाचं वचन आज आम्हाला प्राप्त झालं त्याप्रमाणे देवा ही प्रेरणा आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला व्हावी आणि आमचा प्रत्येकाचा अशक्त देह रोज सकाळी उठून देवा प्रभू परमेश्वरा आमच्या प्रत्येकाची प्रार्थनेची वेदी जी भंग पावलेली आहे देवा, ती आम्ही प्रत्येकाने उभारावी अशी दया आणि कृपा तू आम्हाला प्रत्येकाला दे देवा. देवा, आम्हाला प्रत्येकाला तू उठव देवा प्रभू परमेश्वरा की उठून भल्या पहाटेस आम्ही तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी, तुझी वचने वाचावी आणि तुझे शब्द आम्हा प्रत्येकाच्या कानी पडावे अशी दया आणि कृपा तू आम्हा प्रत्येकाला दे देवा. तू करशीलच असा आमचा पूर्ण विश्वास आहे. ही सर्व प्रार्थना, विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड, प्रिय, पवित्र आणि सर्वोच्च नावात केली म्हणून तू मान्य कर देवा. आमेन. आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची जसे आम्ही भाकर आमच्या अपराधांची जसे आम्ही आमच्या ऋणास सोडून सोडले तसेच तो आणि आमच्या आम्हाला ऋणाला परीक्षेत आणू नकोस, आम्ही आम्हास परीक्षित नकोस तर कारण आम्हास की राज्य, कारण की राज्य, ही सर्व काय सामर्थ्य सर्व काल तुझेच आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रभू प्रेज येशू द ख्रिस्त नावाला बरं. आणि सर्वांना प्रभुवार आनंदाचा प्रेस द लॉर्ड. Praise the Praise Lord Praise the सर्वांना. Lord.
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.